हे जर टॅक्सेस वेळेत भरले नाही तर खूप दंड वगैरे पण लागतात. ॲडव्हान्स टॅक्स जर वेळेत भरले नाही तर दर महिन्याला 1% एवढा इंटरेस्ट लागतो. इन्कम टॅक्स रिटर्न ह्या वर्षी वेळेत जर भरलं नाही तर 5,000 किंवा 10,000 एवढी पेनॉल्टी आहे. TDS रिटर्न वेळेत भरलं नाही तर पर डे 400 रुपये एवढी पेनॉल्टी होते. इन्कम टॅक्समध्ये ॲडव्हान्स टॅक्स भरणे, TDS भरणे, TDS रिटर्न्स भरणे, इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, वेगवेगळ्या प्रकारच्या इन्कम टॅक्सच्या नियमाचं पालन करणे. सर्व्हिस टॅक्स जेव्हा होता त्यावेळेस वर्षाला फक्त 2 रिटर्न फाईल करायला लागायची आणि आता GSTमध्ये दर महिन्याला 3 रिटर्न फाईल करायला लागतात. म्हणजे वर्षात 36 रिटर्न फाईल करायला लागतात. महत्त्वाची कामं आहेत. ही सगळी कामं प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंटला करायला लागतात. 50,000 रुपयापेक्षा जास्त मालाची जर देवाणघेवाण करायची असेल तर ते ई-वे बिल वापरायला लागतं. ह्याच्याशिवाय फायनान्स क्षेत्र जोडलेले. फायनान्समध्ये कॅश फ्लो मॅनेजमेंट, फंड फ्लो मॅनेजमेंट, बॅलन्स शीट बनवणे, अशा प्रकारे टॅक्सेशन, फायनान्स आणि अकाउंट्स हे खूप महत्त्वाची क्षेत्र ह्या PBAच्या करिअरसोबत जोडली गेल्यामुळे हे खूप उज्ज्वल करिअर ऑप्शन म्हणून विद्यार्थ्यांसमोर आलेलं आहे. आणि आता GST नंतर तर PBAची मागणी न भूतो न भविष्यती एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे.